Hello students, today we'll continue the next part of thermodynamics. In last part we discussed some problems related to the work done in irreversible process and in reversible process. Correct, दोन्ही processes isothermal होत्या. ठीक है ना? Okay, now the next point is heading the now next is internal energy. ठीक है, next heading is internal energy. Internal energy. ठीक है, also called as intrinsic energy or intrinsic energy. Intrinsic energy. It is denoted by S कशाने denote करतात U or E. ठीक आहे, एक तर कॅपिटल U ने डिनोट केली जाते किंवा काय कॅपिटल E ने डिनोट केली जाते इंटरनल एनर्जी. Now first of all, what is mean by internal energy? Internal energy is the sum of all kinds of energies associated with matter in system. ठीक है ना? Okay, definition लिहा. Sum of all kinds of energies. ठीक है ना? Okay, yes. Of matter म्हणा किंवा associated with matter म्हणू शकता है. Of matter in the system is called internal energy. It's called internal energy. ठीक आहे, बघा डेफिनेशन सिंपल आहे. सम ऑफ ऑल काइंड्स ऑफ एनर्जीज ऑफ मॅटर इन द सिस्टीम इज कॉल्ड इंटरनल एनर्जी किंवा असं पण म्हणू शकता इथं सम ऑफ all kinds of energies associated with matter in the system is called internal energy. ठीक आहे, मॅटर सोबत किंवा मॅटरच्या ज्या काही एनर्जीज आहेत सिस्टीम मध्ये दॅट इज कॉल्ड एज अ इंटरनल एनर्जी. ठीक आहे ना? मग असं म्हणू शकतो आपण इंटरनल एनर्जी दॅट इज यू और ई इज इक्वल टू. ठीक आहे, ती कायनेटिक एनर्जी असू शकते, करेक्ट, पोटेन्शियल एनर्जी असू शकते, ट्रान्सलेशनल एनर्जी असू शकते, रोटेशनल एनर्जी असू शकते, कुठलीही एनर्जी असू शकते. सपोज असं लिहिलं मी ई पोटेन्शियल. ठीक आहे ना? पोटेन्शियल एनर्जी किंवा त्याला असं लिहूया डायरेक्टली पोटेन्शियल एनर्जी, करेक्ट, कायनेटिक एनर्जी, ट्रान्सलेशनल एनर्जी, बरोबर आहे ना? रोटेशनल एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी, प्लस अँड सो ऑन. किती काइंड्स ऑफ एनर्जीज असू द्या विथ द मॅटर. इलेक्ट्रॉनिक एनर्जी असू शकते, बरोबर आहे ना? येस, न्यूक्लिअर एनर्जी असू शकते. या सगळ्या एनर्जीजला म्हणून काय म्हणायचं? येस, इंटरनल एनर्जी. सम ऑफ ऑल काइंड्स ऑफ एनर्जीज असोसिएटेड विथ मॅटर इन अ सिस्टीम दॅट इज कॉल्ड एज इंटरनल एनर्जी. आपल्या लक्षात सगळ्याचे काय केलं आपण? सम केलं. आता काय महत्वाचे फीचर्स आहेत रिगार्डिंग दी इंटरनल एनर्जी. ठीक आहे ना? ते नोट करा तुम्ही आता. इट इज स्टेट फंक्शन, व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट. काय आहे तो? स्टेट फंक्शन. दिस इंटरनल एनर्जी इज स्टेट फंक्शन. इट इज स्टेट फंक्शन म्हणजे काय? ओनली डिपेंड ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ सिस्टीम, नॉट ऑन दी पाथ वरती डिपेंड नाही, तर काय इनिशियल आणि फायनल स्टेट वरती डिपेंड आहे. करेक्ट. सेकंड, इट इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी.
It is extensive property. Very important. Extensive property. आता ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी का? कारण काय? ओके, कशावरती डिपेंड आहे? अमाउंट ऑफ मॅटर वरती डिपेंड आहे. डिपेंड्स ऑन अमाउंट ऑफ मॅटर. ठीक आहे ना? ओके, मॅटरच्या मॅग्निट्यूड वरती डिपेंड आहे. करेक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे the absolute value of internal energy U cannot be बरोबर आहे ना? ओके, डिटरमाइंड. ठीक आहे. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू डिटरमाइन करता येत नाही. कॅनॉट बी डिटरमाइंड. का डिटरमाइन करता येत नाही? कारण काय? येस, ऑल काइंड्स ऑफ एनर्जीज वी कांट स्टडी ओके सायमल्टेनियसली. सायमल्टेनियस ओके किंवा काय? येस, एकदाच आपण ते स्टडी करू शकत नाही. ओके, एक एनर्जी जर स्टडी केला तर दुसरी एनर्जी चेंज व्हायला लागते. त्याच्यामुळे काय? येस, चेंज इन इंटरनल एनर्जी इज स्टडीड. ठीक आहे ना? ओके, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येत नाही. ओके, म्हणून काय करायचं आहे? येस, चेंज कॅल्क्युलेट करायचं आहे. सो change in internal energy is studied म्हणा किंवा काय? डिटरमाइंड. change in internal energy okay is can be studied or determined. ठीक आहे. ऍब्सोल्यूट कॅल्क्युलेट करता येत नाही, पण काय? चेंज कॅल्क्युलेट करता येतो आणि तो सुद्धा कसा असतो? अप्रॉक्सिमेट. ठीक आहे ना? ओके, अप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेट करता येतो. आलं लक्षात? ठीक आहे. फॉर 1 मोल ऑफ गॅस, एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड क्वांटिटी आहे. फॉर 1 मोल ऑफ गॅस, ठीक आहे, फॉर 1 मोल ऑफ गॅस U is equal to 3/2 RT. 3/2 जसं कायनेटिक एनर्जी स्टडी केलं ना आपण, ओके, तसं काय येतं? U is equal to 3/2 RT आहे. कितीसाठी? 1 मोल साठी. कायनेटिक एनर्जी आपण स्टडी केलं होतं स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये. ठीक आहे. द चेंज इन इंटरनल एनर्जी कॅन बी डिटरमाइंड. ठीक आहे. तो चेंज कसा डिटरमाइन केला जातो? ओके, इथंच लिहायला पाहिजे होतं. चेंज डेल्टा U is equal to U2 minus U1. U2 काय असणार आहे? फायनल. आणि U1 काय असणार आहे? इनिशियल. ओके, त्याला जसं पण लिहू शकताय, और डेल्टा U is equal to U फायनल मायनस U इनिशियल. ठीक आहे ना? इनिशियल साठी I लिहिलं, फायनल साठी F लिहिलं. त्या दोन्ही मधला डिफरन्स कॅल्क्युलेट करता येतो. ओके, लक्षात ठेवा. आता हे एक्झॅक्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येत नाही. ओके, पण काय? डिफरन्स कॅल्क्युलेट करता येतो अप्रॉक्सिमेटली. करेक्ट. 1 मोल साठी U ची व्हॅल्यू असते 3/2 RT. ठीक आहे ना? ओके, आयसोथर्मल प्रोसेस जर असेल, फॉर आयसोथर्मल प्रोसेस डेल्टा U इज इक्वल टू काय असतो? 0. का? कारण तिथं डेल्टा T काय असतो? 0. सायक्लिक प्रोसेस साठी, फॉर सायक्लिक प्रोसेस डेल्टा U काय असतो? 0. सायक्लिक प्रोसेस पाहिलं आपण. येते हे लक्षात? ठीक आहे. आता इंटरनल एनर्जी जी आहे, आपण काय म्हणलं? डेल्टा U इज इक्वल टू U फायनल मायनस U इनिशियल. करेक्ट. किंवा त्याला असं लिहितात, डेल्टा U इज इक्वल टू U2 मायनस U1. लिहू शकतो ना? ओके, किंवा असं पण लिहिलं जातं, डेल्टा E इज इक्वल टू E2 मायनस E1. ठीक आहे. और डेल्टा E इज इक्वल टू E फायनल मायनस E इनिशियल. बघा, हे सगळे नोटेशन्स लक्षात ठेवा. डेल्टा E पण लिहिलं जातो आणि काय? U पण लिहिलं जातो. करेक्ट ना? ठीक आहे. मग फॉर रिएक्शन साठी काय लिहाल तुम्ही? फॉर रिएक्शन
ओके. डेल्टा ई जो असणार आहे, डेल्टा ई इज इक्वल टू ई प्रोडक्ट मायनस ई रिॲक्टंट लिहाल. ओके, यू प्रोडक्ट मायनस यू रिॲक्टंट म्हणजेच काय, इंटरनल एनर्जी ऑफ प्रोडक्ट मायनस इंटरनल एनर्जी ऑफ रिॲक्टंट. ह्या दोन्ही मधला चेंज जो आहे, प्रोडक्ट म्हणजे फायनल असतो, ठीक आहे ना, फायनल स्टेप, इनिशियल स्टेप. रिॲक्टंट हा इनिशियल असतो आणि प्रोडक्ट फायनल असतो. हा दोन्ही मधला डिफरन्स. करेक्ट ना. ओके, मग जर का डेल्टा यू ओके पॉझिटिव्ह असेल, पॉझिटिव्ह हा कधी असतो, जर यू प्रोडक्ट ओके ग्रेटर असेल ऍज कम्पेअर टू दी ओके यू रिॲक्टंट. लक्षात कन्फ्युज होऊ नका आता. ओके, ई आणि यू मध्ये कन्फ्युजन व्हायला नकोय तुम्हाला. ओके, दोन्ही काय सेम आहेत. तुम्हाला काय बुक्स मध्ये ई लिहिलेलं दिसेल, काय बुक्स मध्ये यू लिहिलेलं दिसेल. क्लिअर झालं हे. ओके, आणि जर का डेल्टा यू इज इक्वल टू निगेटिव्ह असेल, ओके, तर यू प्रोडक्ट काय असतो, लेस असतो एज कम्पेअर टू दी यू रिॲक्टंट. यू प्रोडक्ट यू रिॲक्टंट, यू फायनल, बरोबर आहे ना. ओके, आणि यू इनिशियल. क्लिअर आहे हे. ठीक आहे. yes. जाऊया पुढं. एक महत्वाची नोट लिहा तिथं, व्हेरी इम्पॉर्टंट नोट. ओके, डेल्टा यू always carries a sign even if it is पॉझिटिव्ह जरी असला तरी तुम्हाला तिथं साइन लिहावं लागेल. समजतंय ना. ओके, डेल्टा यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे तुम्हाला तिथं मेन्शन करावं लागेल. व्हेरी आयएमपी. ओके, ठीक आहे. आता इंटरनल एनर्जी स्टडी करण्यासाठी ओके आपल्याला लॉ स्टडी करावा लागेल, दॅट इज फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. मग कुठल्याही सिस्टीमची एनर्जी स्टडी करण्यासाठी ओके लॉज एस्टॅब्लिश केले जातात, ठीक आहे ना. ओके, त्याला लॉज ऑफ थर्मोडायनेमिक्स म्हणतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट लॉ आहे, सेकंड लॉ आहे, थर्ड लॉ, असे 3 लॉ स्टडी करायचे. 0 लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स स्टडी करायची गरज नाही, ठीक आहे, विच इज नॉट ऍप्लिकेबल. तो फक्त इक्विलिब्रियम साठीच ऍप्लिकेबल आहे. ओके, फर्स्ट 0th लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स स्टार्ट करूया. आता जनरली ओके एक नोट लिहा बिफोर स्टडिंग लॉ. ठीक आहे, लॉज ऑफ थर्मोडायनेमिक म्हणजे अगोदरच क्लिअर केलेलं बरं. थर्मोडायनेमिक्स करेक्ट आर बेस्ड ऑन human experiences वरती डिपेंड आहे. there is no formal proof ठीक आहे. yes, formal proof एक मिनिट, proof करेक्ट फॉर देम. त्याच्यामुळे प्रूफ मागायचं नाही इथं. काय एक्सपेरिमेंटल बेस्ड ओके लॉ, एक्सपिरियन्स बेस्ड लॉज आहेत फक्त, ठीक आहे ना. ओके, तुम्ही म्हणू शकताय ना सर ह्याला प्रूफ काय आहे, त्याला प्रूफ काय आहे. येस, हे प्रूफ्स तिथं नाही आहेत, कुठले सायंटिफिक प्रूफ्स नाही आहेत त्याला, ठीक आहे ना. कशावरती डिपेंड आहेत हे सगळे लॉज, एक्सपिरियन्स वरती डिपेंड आहेत. समजलं ना. ओके, कुठले एक्सपिरियन्स, ह्युमन एक्सपिरियन्स. म्हणजेच काय, आपण जे काय एक्सपेरिमेंट केलं, बरोबर आहे ना. ओके, त्याच्यावरनं जे काय येस आपल्याला एक्सपिरियन्स आला, त्याच्यावरनं ते लॉज एस्टॅब्लिश केलेले आहेत. तिथं कुठलाही प्रूफ नाही. क्लिअर झालं. ठीक आहे, मग फर्स्ट लिहा. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. पण समजतात हे तुम्हाला इझिली, कारण काय येस एक्सपिरियन्स बेस्ड म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा डे टू डे लाईफ मध्ये हा एक्सपिरियन्स अनुभव केलेला असणार आहे, एक्सपिरियन्स्ड असणार आहे तुम्ही सुद्धा ह्या गोष्टींसोबत. करेक्ट ना. ठीक आहे. येस, आता लॉ कशावरती डिपेंड आहे, लॉ डिपेंड्स ऑन, ठीक आहे, लॉ डिपेंड्स ऑन
कंजर्वेशन ऑफ एनर्जी कशावरती डिपेंड आहे लॉ? कंजर्वेशन ऑफ एनर्जी वरती डिपेंड आहे. लक्षात ठेवा, हे विचारलं जातं तुम्हाला. करेक्ट. त्याच्यामध्ये स्टेटमेंट्स बघूया. एक स्टेटमेंट नाही, अशा नंबर ऑफ स्टेटमेंट्स पाहायला मिळतील आणि सगळ्यांचा मिनिंग एकच होतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट आहे येस द टोटल इंटरनल एनर्जी of the system, total internal energy of the system किंवा त्याला म्हणा isolated system of the isolated, कारण सिस्टीमला आयसोलेट केल्यानंतरच एनर्जी कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे. द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. ठीक आहे. हे फर्स्ट स्टेटमेंट आहे. सेकंड स्टेटमेंट काय असेल? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड ठीक आहे ना. ओके. नॉर बी डिस्ट्रॉयड करेक्ट, but it can be converted from one form to another. ठीक आहे ना. ओके. एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये एनर्जीला कन्वर्ट करता येतं. बरोबर आहे ना. डिस्ट्रॉय करता येत नाही किंवा क्रिएट करता येत नाही. समजलं? when one form of energy, third statement, when one form of energy disappears, ठीक है, disappears, then an equivalent amount of energy किंवा काय असं म्हणा, then equivalent amount of other kind of energy ठीक आहे. येस. स्पेलिंग जर समजत नसेल तर मी येस जे बोलतोय त्याच्यावरनं लिहायचंय. समजतंय का? ठीक आहे. when one form of energy disappears, then an equivalent amount of other form of energy appears. ठीक आहे ना. ओके. येस. appears. एक टाइपची एनर्जी जर डिसअपियर होत असेल तर दुसरी एनर्जी काय होते तिथं अपियर होते. रिपीटिंग, द टोटल एनर्जी ऑफ युनिवर्स ठीक आहे ना. ओके. रिमेन्स कॉन्स्टंट. हे काय स्टेटमेंट आहेत. ओके. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सची फर्स्ट स्टेटमेंट काय? द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. आयसोलेटेड सिस्टीम मध्ये एनर्जी चेंज होत नाही. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, बट वन काइंड ऑफ एनर्जी काय म्हणू शकता? इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. वन फॉर्म ऑफ एनर्जी if बघा, one form of energy disappears, then an equivalent amount of other kind of energy appears. Correct. The total energy of the system remains constant. ओके. आता या प्रत्येक स्टेटमेंटचं मीनिंग एकच आहे. काय की एनर्जी ऑफ सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट. इट कॅन नॉट बी क्रिएटेड अँड कॅन नॉट बी डिस्ट्रॉयड. समजलं ना. ओके. डिस्ट्रॉय पण करता येत नाही, क्रिएट पण करता येत नाही, पण एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपल्याला ते कन्वर्ट करता येतं. जसे की पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जी मध्ये. बरोबर आहे ना. पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन व्हायब्रेशनल एनर्जी मध्ये, ट्रान्सलेशनल एनर्जी मध्ये हे कन्वर्जन तुम्हाला पाहायला मिळतं.
ओके येस, पण काय टोटल एनर्जी कधीही चेंज होत नाही, रिमेन्स काय राहते, कॉन्स्टंट राहते. म्हणून शेवटचं स्टेटमेंट बघा, खूप महत्वाचं आहे. द टोटल एनर्जी ऑफ युनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. येते का लक्षात हे? ठीक आहे, रिमेन्स कॉन्स्टंट. जाऊया पुढे आपण आता त्याचं ओके येस स्टेटमेंट बघू, एक्सप्रेशन बघूया. ठीक आहे ना. मॅथमॅटिकल इक्वेशन of first law of thermodynamics. First law of thermodynamics. ठीक आहे ना. मॅथमॅटिकल इक्वेशन बघूया. काय मॅथमॅटिकल इक्वेशन, तर काय डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू, किंवा त्यालाच असं लिहू शकताय डेल्टा ई इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. ठीक आहे ना. ओके डेल्टा ई किंवा डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू लिहू शकताय. ओके डेल्टा यू किंवा डेल्टा ई, डेल्टा यू और लिहा डिवायडेड बाय दिसेल परत डेल्टा ई. ओके काय असणार आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी. ठीक आहे, डेल्टा ई काय आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी. ओके क्यू काय आहे, क्यू heat supplied to the system, heat supplied to the system. आणि W काय आहे, वर्क डन. ठीक आहे. आता ह्या ओके Q ची आणि W ची व्हॅल्यू कसं डिसाइड करणार. ओके पॉझिटिव्ह कधी असते, निगेटिव्ह कधी असते, हे कसं डिसाइड करणार तुम्ही. सपोज दिस इज द सिस्टीम, एक सिस्टीम आहे, कुठलीही कन्सिडर करा, एक अशी सिस्टीम आहे. ठीक आहे, सिस्टीम मध्ये मॅटर असणार आहे, करेक्ट ना. सपोज वर्क इज डन ऑन द सिस्टीम, वर्क इज डन ऑन द सिस्टीम. सिस्टीम वरती वर्क केलं. ओके तर W इज इक्वल टू काय असतो, W इज इक्वल टू पॉझिटिव्ह, बरोबर आहे ना. ओके एरोज बघा कसे दाखवतोय मी. सपोज वर्क इज डन बाय द सिस्टीम, सिस्टीमने सराउंडिंग वरती वर्क केलं, हा एरो बघा असं. ठीक आहे ना. ओके W काय असतो, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कधी असतो आणि त्याचा मिनिंग काय आहे. If suppose heat is supplied to the system, heat is supplied to the system, किंवा त्याला असं पण म्हणू शकताय, or heat absorbed by the system, heat is absorbed by the system. हीट ऍब्सॉर्ब झाली. ओके तर Q काय असतो, Q इज इक्वल टू पॉझिटिव्ह. लक्षात ठेवा पॉझिटिव्ह कधी लिहायचं, सिस्टीमची एनर्जी इन्क्रीज होते त्यावेळेला. ठीक आहे. आणि ओके एरो डिफरंट दाखवतो, एक मिनिट. ओके एरो काय करायचं आपल्याला, अपोजिट दाखवायचं असं. हीट इज evolved or released from the system. ठीक आहे. मग Q काय असतो त्यावेळेला, निगेटिव्ह. ओके ह्या व्हॅल्यूज खूप महत्वाच्या आहेत आणि साइन कन्व्हेन्शन खूप महत्वाचं आहे. ओके आता बघा केअरफुली, हीट सप्लाय टू द सिस्टीम. मला सांगा एखाद्या सिस्टीमला हीट सप्लाय केला तुम्ही, ओके तर वर्क सिस्टीम करते का सिस्टीम वरती वर्क होतो, डेफिनेटली सिस्टीम करते वर्क, बरोबर आहे ना. जर एखाद्या सिस्टीमला ओके तुम्ही हीट सप्लाय करत असाल, ओके ही सिस्टीम आहे आणि इथं पिस्टन आहे कन्सिडर करा, तुम्ही काय करताय, हीट करताय. ओके इथे गॅसेस जनरेट होतील ना, समजते का. ओके आणि ते वर्क करायला लागेल कशावरती, पिस्टन वरती. म्हणजेच काय, जर का तुम्ही सिस्टीमला हीट प्रोव्हाइड केला तर सिस्टीम वर्क करायला लागते, लक्षात. आणि सिस्टीम मधून हीट जर बाहेर पडत असेल, करेक्ट ना. ओके तर काय, येस सराउंडिंग
काय म्हणू शकता तिथं, सिस्टीम मधून हीट जर बाहेर पडत असेल, रिव्हॉल्व होत असेल हीट, करेक्ट, तर मात्र ओके अपोजिट रिएक्शन होऊ शकते, सिस्टीम वरती वर्क होऊ शकतं त्यावेळेला, करेक्ट ना. ते बघूया आपण पुढं कसं कसं होतं, प्रत्येक प्रोसेस साठी बघायचं आपल्याला की वर्क डन कसं होतं नेमकं. ओके, आता एवढं लक्षात ठेवा की बाबा हीट जर सिस्टीम मध्ये एंटर होत असेल तर सिस्टीमची एनर्जी इन्क्रीज होते, म्हणून त्याला लिहितो आपण पॉझिटिव्ह. हीट जर सिस्टीम मधून बाहेर पडत असेल तर काय निगेटिव्ह लिहितो, का सिस्टीमची एनर्जी डिक्रीज होते, करेक्ट ना, म्हणजेच निगेटिव्ह. सिस्टीम वरती वर्क होत असेल तर सिस्टीमची एनर्जी इन्क्रीज होते, आणि सिस्टीम वर्क करत असेल तर सिस्टीमची एनर्जी काय होते, डिक्रीज होते. आलं लक्षात हे? येस, हे साइन कन्व्हेन्शन झाले, ठीक आहे ना. ओके, त्याला काय म्हणलं आपण, येस, वरती मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स लिहिलं. खूप महत्वाचं एक्सप्रेशन आहे हे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सचं. ओके ओके, मग इथं दोन्ही आपण काय दाखवलेले आहेत, पॉझिटिव्ह दाखवलेले आहेत. क्यू आणि डब्ल्यू दोन्ही पॉझिटिव्ह दाखवलेले आहेत. दोन्ही पॉझिटिव्ह जर दाखवत असाल तुम्ही, ओके, मग इथं क्यू काय असणार आहे, ओके, येस, इंटरनल एनर्जी पण पॉझिटिव्हच आहे, पॉझिटिव्ह आहे ना, दिसते का. ओके, इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस असं म्हणू शकता का तुम्ही, बघा बरं, एक स्टेटमेंट लिहितो मी, इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस when heat is supplied किंवा absorbed म्हणा, supplied to the system बघा, स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे. इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते म्हणजे काय झालं, पॉझिटिव्ह, बरोबर आहे ना. ओके, when heat is supplied म्हणले ना, ओके, yes, it means positive again, heat is supplied to the system. Okay, internal energy increases when heat is supplied to the system and work is done on the system. On the system म्हणले परत, on the system जर असेल, ओके, it is again positive. समजलं ना, सगळ्या गोष्टी इथं पॉझिटिव्ह आहेत ह्या इक्वेशन मध्ये, समजलं. मग this equation indicates internal energy increases when heat is supplied to the system and work is done on the system. क्लिअर झालं हे? यस, मग इक्वेशन तुम्हाला पाठ असलं पाहिजे आता, क्यू इज डेल्टा यू किंवा डेल्टा ई इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. ठीक आहे, आता वेगवेगळ्या प्रोसेस साठी बघूया आपण. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स फॉर व्हेरियस प्रोसेसेस. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स for various processes. ठीक आहे, बघूया आपण वेरियस प्रोसेसेस साठी. फर्स्ट बघूया आइसोथर्मल प्रोसेस, फॉर आइसोथर्मल प्रोसेस. ठीक आहे, आइसोथर्मल प्रोसेस म्हटलं की डेल्टा टी काय आहे सांगा बरं, 0, बरोबर आहे ना. आइसोथर्मल म्हणजे सेम टेम्परेचर, कॉन्स्टंट टेम्परेचर, देयर इज नो चेंज इन टेम्परेचर, सो डेल्टा टी इज इक्वल टू 0. डेल्टा यू सुद्धा काय असतो हे केस मध्ये, 0. कन्फ्युजन कमी झालं ना आता. ओके, किंवा त्यालाच काय म्हणतो, डेल्टा ई इज इक्वल टू 0. हे आता परत मी मेन्शन करत नाहीये, ठीक आहे ना, तुम्हाला आता नोंद झालं हे, तुम्ही फॅमिलियर झालात ह्या दोन्ही गोष्टींसोबत आता, डेल्टा यू किंवा डेल्टा ई. क्लिअर, ठीक आहे. सो डेल्टा यू इज इक्वल टू अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय आहे, क्यू प्लस डब्ल्यू आहे का, क्यू प्लस डब्ल्यू. ओके, आता ह्या केस मध्ये क्यू डेल्टा यू काय आहे, 0 आहे, 0 इज इक्वल टू क्यू प्लस व्हॉट, डब्ल्यू. मग एक तर काय लिहू शकता तुम्ही असं, क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू, ओके, किंवा असं लिहू शकताय, और येस व्हॉट, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू लिहू शकतो ना. ओके, दोन्ही लिहू शकतो आपण, क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू और डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. ह्याचा अर्थ काय होतो, ओके, जर का ओके हीट पॉझिटिव्ह असेल तर हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम म्हणतो, इज इक्वल टू वर्क डन बाय द सिस्टीम म्हणू शकतो आपण, बरोबर आहे ना. ओके, हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द सिस्टीम इक्वल टू
बरोबर आहे ना? ओके, एस इज इक्वल टू म्हणा म्हणजे स्टेटमेंट कंप्लीट होईल. Heat absorbed by the system is equal to work is done by the system. करेक्ट. तुम्हाला थिंकिंग खूप लागणार आहे इथं, बरोबर आहे ना? ओके, हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टीम म्हणजे पॉझिटिव्ह. इथं साइन बघा काय आहे, पॉझिटिव्ह आहे. ओके, अँड वर्क बरोबर इक्वल टू वर्क इज डन बाय द सिस्टीम. बाय द सिस्टीम का म्हणलं, निगेटिव्ह आहे. लक्षात ठेवा, डब्ल्यू निगेटिव्ह असेल तर काय, वर्क इज डन बाय द सिस्टीम. मग इथं काय लिहाल सांगा बरं. ओके, इथं त्याच्या ऑपोजिट असणार आहे. हीट इव्हॉल्व्ड बाय द सिस्टीम इज इक्वल टू, करेक्ट ना, heat evolved by the system is equal to ओके, काय सांगाल, वर्क is done on the system. त्याचा मीनिंग आहे हा बघा, खूप महत्वाचा मीनिंग आहे. अंडरस्टूड. सेकंड प्रोसेस बघूया आता. ओके, दॅट इज फॉर adiabatic प्रोसेस. फॉर, ठीक आहे, नोट करा. सेकंड, फॉर adiabatic प्रोसेस. ठीक आहे. adiabatic प्रोसेस साठी यू नो दॅट Q इज इक्वल टू व्हॉट, 0. बरोबर आहे ना? ओके, येस. आयसोलेटेड सिस्टीम असते तिथं, किंवा इन्सुलेटेड म्हणू शकता. आयसोलेटेड काय असते, सिस्टीम. हीट एक्सचेंज होते का त्या केसमध्ये, नाही. हीट, ओके, येस, एक्सचेंज होत नाही. सिस्टीम टू सराउंडिंग, सराउंडिंग टू सिस्टीम. ओके, मग त्याला Q इज इक्वल टू 0 लिहिलं जातं. लक्षात ठेवा हे. सो डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस काय आहे, W. डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. ह्या केसमध्ये Q जर 0 असेल तर काय लिहू शकतो तुम्ही, शकताय, डेल्टा U इज इक्वल टू यस W, और यस व्हाट, डेल्टा U मायनस डेल्टा U इज इक्वल टू मायनस W. करेक्ट. आता ह्याचा मीनिंग काय होतो, ओके, ह्या इक्वेशनचा मीनिंग काय होतो, वर्क डन ऑन द सिस्टीम इज इक्वल टू, करेक्ट, वर्क डन on the system is equal to increase in internal energy. कारण दोन्ही पॉझिटिव्ह आहेत ना, सिस्टीम वरती वर्क व्हायला लागलं आणि इथं काय, एनर्जी कशी पॉझिटिव्ह आहे म्हणजे इन्क्रीज इन एनर्जी. साइन लक्षात ठेवा, इन्क्रीज आणि डिक्रीज साठी काय आपण घेतोय, साइन घेतोय त्याचं. ठीक आहे, इथं पॉझिटिव्ह साइन आहे, लक्षात येतं, इथं सुद्धा काय पॉझिटिव्ह साइन आहे, म्हणून दोन्ही काय असणार आहेत, इन्क्रीज. पॉझिटिव्ह असेल तर वर्क इज डन ऑन द सिस्टीम. वर्क डन ऑन द सिस्टीम इज इक्वल टू द इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. करेक्ट आहे का? ओके, दॅट इज, आता याचा मीनिंग काय होतो बघा, दॅट इज when खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे, when gas, असं लिहूया, when a gas is compressed, when gas is compressed adiabatically, असा वर्ड यूज करतात स्टेट क्वेश्चन मध्ये, लक्षात ठेवा. adiabatically its internal energy increases. त्याची इंटरनल एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. व्हेरी आयएमपी स्टेटमेंट. मग हे तुम्हाला adiabatically म्हटलं की लक्षात आलं पाहिजे, सिस्टीम कशी आयसोलेटेड आहे, तिथं Q इज इक्वल टू काय असतो, 0 असतो. Q इज इक्वल टू 0 जर असेल, ओके, तर डेल्टा U इज इक्वल टू काय असतो, W असतो. हे लक्षात ठेवा. समजतंय का? ओके, व्हेन गॅस इज कॉम्प्रेस्ड, कॉम्प्रेशन व्हायला लागले तिथं गॅसचं कॉम्प्रेशन झालं तर W पॉझिटिव्ह असतो, हे नोन आहे तुम्हाला. समजतंय ना? ओके, अकॉर्डिंगली
जर कॉम्प्रेशन झालं तर इंटरनल एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. म्हणून दोन्ही टर्म्स कशा आहेत, पॉझिटिव्ह आहेत. समजलं? एक कॉम्प्रेशन W इज इक्वल टू पॉझिटिव्ह, W पॉझिटिव्ह असेल तर इंटरनल एनर्जी कशी आहे, इन्क्रीजेस. अंडरस्टूड? एनी डाऊट? ठीक आहे. ॲडियाबॅटिकली, कारण हीट बाहेरच पडत नाही तिथं, म्हणजे इंटरनल एनर्जी ह्या केसमध्ये काय होते, इन्क्रीज होते. अंडरस्टूड? ठीक आहे. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साइन लक्षात ठेवा, इन्क्रीज आणि डिक्रीज. क्लिअर? ठीक आहे. आता ह्या केसमध्ये काय सांगाल तुम्ही, वर्क डन बाय द सिस्टीम, लक्षात येते का? ओके, वर्क डन बाय द सिस्टीम. सिस्टीम खूप केअरफुली लिहून ठेवा, हे वर्क डन बाय द सिस्टीम इज इक्वल टू, ठीक आहे, डिक्रीज इन इंटरनल एनर्जी of the system. Work done by the system equal to what? Decrease in internal energy. बरोबर आहे ना? डिक्रीज इन इंटरनल एनर्जी म्हणजे निगेटिव्ह. मायनस डब्ल्यू म्हणजेच काय आहे, डब्ल्यूचं मायनस साइन जर असेल तर डेफिनेटली काय, येस, वर्क डन बाय द सिस्टीम. समजलं हे? येस. मग आता ह्यालाच असं काय आपण दुसऱ्या वेळेने कसं लिहू शकतो बघा. ओके, येस, हिअर that is when, ठीक आहे, हे केअरफुली लिहून ठेवा, हे स्टेटमेंट वेगळं आहे. when a gas expanded adiabatically, गॅस जर एक्सपांड झाला adiabatically, इट्स इंटरनल एनर्जी डिक्रीजेस. करेक्ट ना? इट्स इंटरनल एनर्जी डिक्रीजेस. व्हेरी इंपॉर्टंट स्टेटमेंट अगेन. बघा, कॉम्प्रेशन जर झालं, if compression occur, then what happens? Internal energy increases. If expansion occur, okay, then internal energy what? Decreases. Adiabatically म्हणजे बरोबर आहे ना? ओके का? Q काय आहे? 0. आता वर्क डन, ओके, यस, बाय द सिस्टीम म्हणलंय म्हणजे काय आहे इथं? ओके, W काय आहे? निगेटिव्ह आहे, आणि डेल्टा U सुद्धा काय आहे? निगेटिव्ह आहे. हा निगेटिव्ह असेल तर हा निगेटिव्ह असतो, आणि हा जर पॉझिटिव्ह असेल, ओके, तर हा पॉझिटिव्ह असतो इन केस ऑफ adiabatic प्रोसेस. क्लिअर झालं हे? ठीक आहे. पुढे जाऊया आता, नेक्स्ट पॉइंट. adiabatic प्रोसेस मध्ये ना वर्क डन जे आहे पाथ वरती डिपेंड नसतं, हे पण लक्षात ठेवावं लागेल. ओके, वर्क डन is independent on path in adiabatic process. Now the next process is what? Isobaric process. For isobaric process, ठीक आहे ना? ओके, तर आयसोबारिक प्रोसेस म्हणले की प्रेशर काय असणार आहे? प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, बरोबर आहे ना? ओके, इज व्हॉट? प्रेशर काय असतं? रिमेन्स कॉन्स्टंट. हियर डेल्टा यू इज इक्वल टू काय असणार आहे? क्यू प्लस व्हॉट? डब्ल्यू. ह्या डब्ल्यू ला असं लिहू शकतो ना आपण, डेल्टा यू इज इक्वल टू व्हॉट? क्यू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. लिहू शकतो ना? आयसोबारिक प्रोसेस म्हणले ते, करेक्ट ना? ओके, प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट आहे, प्रेशर चेंज, ओके, यस, चेंज इन प्रेशर इज इक्वल टू 0 आहे, तर प्रेशर 0 नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे ना? ओके, म्हणून P 0 ठेवायचं नाही, इथं काहीतरी प्रेशर आहे ना तिथे, एक्सटर्नल प्रेशर, पण ते कॉन्स्टंट आहे. समजलं ना? प्रेशर कसं आहे? कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, म्हणजे इक्वेशन काय येतं बघा. ओके, Q इज इक्वल टू डेल्टा U plus P external, okay, delta V. This is the equation at constant what? Pressure. Very important equation. ठीक आहे ना? ओके, हे इक्वेशन जाऊन तुम्हाला एन्थॅल्पी मध्ये स्टडी करायचं आहे. कुठे स्टडी करायचं आहे? एन्थॅल्पी मध्ये. एक नोट करून ठेवा इथं, नोट. ओके,
QP is always equal to काय असतो डेल्टा H, change in enthalpy, change in enthalpy at constant pressure, constant pressure. ठीक आहे. प्रेशर कॉन्स्टंट जर असेल ओके तर Q हीट ओके ऑफ द सिस्टीम, हीट सप्लाइड टू द सिस्टीम इज इक्वल टू काय असणार आहे एन्थॅल्पी चेंज. तो एन्थॅल्पी चेंज आपल्याला पुढे स्टडी करायचा आहे. ठीक आहे. ह्याच इक्वेशनला असं पण लिहिलं जातं डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V ॲट कॉन्स्टंट प्रेशर, कॉन्स्टंट प्रेशर. ठीक आहे. हे नोट करून ठेवा, हे नोट मध्ये लिहायचं आहे आपल्याला. ओके एस ते पुढे आपल्याला स्टडी करायचं आहे. ॲट कॉन्स्टंट प्रेशर डेल्टा H इज इक्वल टू ओके डेल्टा U प्लस P डेल्टा V. कारण Q ला ओके कॉन्स्टंट प्रेशरला आपण काय लिहिलंय एस डेल्टा H लिहिलं. प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर P एक्सटर्नलला P घेतले आपण तिथं. ठीक आहे ना. P एक्सटर्नलला काय घेतलं P घेतलं. समजलं हे. ठीक आहे. आयसोबारिक प्रोसेस साठी. ठीक आहे. आता इथं बघा. ठीक आहे. आता ह्या इक्वेशन वरनं असं सांगू शकता तुम्ही ओके कुठल्या इक्वेशन वरनं ओके नोट मध्ये लिहा, व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. Q प्री कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू डेल्टा H म्हणलंय बरोबर आहे ना. ओके येस ते असं लिहू शकतो ना आपण इथं ॲट कॉन्स्टंट प्रेशर, ॲट कॉन्स्टंट प्रेशर. हे स्टेटमेंट्स खूप महत्वाचे आहेत. हीट ॲब्सॉर्ब्ड, हीट ॲब्सॉर्ब्ड by the system is equal to increase in enthalpy म्हणू शकतोय ना of the system. इन्क्रीज हा चेंज जो असतो ना इन्क्रीज किंवा डिक्रीज असतो. डेल्टा जो लिहितो ना आपण इन्क्रीज किंवा डिक्रीज. ठीक आहे. ॲट कॉन्स्टंट प्रेशर हीट ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम पॉझिटिव्ह आहे ना इथं दिसतंय का तुम्हाला. इथं सुद्धा काय पॉझिटिव्ह आहे. ॲट कॉन्स्टंट प्रेशर हीट ॲब्सॉर्ब बाय द सिस्टीम इज इक्वल टू इन्क्रीज इन एन्थॅल्पी ऑफ द सिस्टीम. पॉझिटिव्ह असल्यामुळे काय म्हणलं मी इन्क्रीज. समजतंय ना. ओके दुसरं स्टेटमेंट काय लिहू शकता तुम्ही त्याच्या अपोजिट. ओके त्याला असं पण लिहू शकतो ना हे दोन्ही एकच आहे ना. QP इज इक्वल टू मायनस डेल्टा H लिहू शकतो कारण दोन्हीकडे मायनस आहे. कॅन्सल आउट होऊ शकतंय ना. ओके मग हीट रिलीज्ड ऑफ द सिस्टीम असं म्हणू शकताय ॲट कॉन्स्टंट पण प्रेशर कॉन्स्टंट असलं पाहिजे. कॉन्स्टंट प्रेशर म्हणून स्टेटमेंट वरती खूप केअरफुली ओके तुम्ही फोकस करायचं आहे. ओके इथं स्टेटमेंट खूप महत्वाचा रोल प्ले करत असतात. त्या स्टेटमेंट वरती सगळं साइन कन्व्हेन्शन डिपेंड असतं लक्षात ठेवा. ठीक आहे. ॲट कॉन्स्टंट प्रेशर हीट इव्हॉल्ड बरोबर आहे का. ओके बाय द सिस्टीम इज इक्वल टू करेक्ट डिक्रीज in enthalpy of the system. करेक्ट आहे स्टेटमेंट. खूप महत्वाचे स्टेटमेंट वरती पण स्टेटमेंट खूप महत्वाचे होते आणि हे सुद्धा स्टेटमेंट आता खूप महत्वाचे आहेत. करेक्ट ना. ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणलं ना QP इज इक्वल टू काय असतो डेल्टा H असतो आणि डेल्टा H काय आहे चेंज इन एन्थॅल्पी जे की पुढे स्टडी करायचं आपल्याला. ठीक आहे ना. तुम्हाला इथंच देऊन ठेवलं मी. नेक्स्ट आहे ओके नेक्स्ट प्रोसेस इज आयसोकोरिक प्रोसेस. ठीक आहे. आता ह्या प्रोसेस मध्ये आयसोबारिक प्रोसेस मध्ये जे आहे ना हीट जी आहे ती पाथ वरती डिपेंड नसते. हीट इज इंडिपेंडंट ऑन पाथ. करेक्ट. नेक्स्ट प्रोसेस घ्या आयसोकोरिक प्रोसेस फॉर आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक म्हणलं की डेल्टा V काय असतो 0.
डेल्टा व्ही 0 झाला. मग डेल्टा यू इज इक्वल टू काय आहे इक्वेशन, क्यू प्लस डब्ल्यू अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. डब्ल्यू ला लिहू शकतो ना आपण, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस, सॉरी इथं मायनस घ्यावं लागेल ना आता. ओके येस, जस्ट अ मिनिट. ओके सी हियर, डेल्टा यू इज इक्वल टू काय घेऊ शकतो, क्यू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. मग डेल्टा व्ही ची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. ठेवा इथं काय, डेल्टा यू इज इक्वल टू काय क्यू एल. ओके ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ते व्ही जे लिहिलं इथं मी, ओके दॅट इंडिकेट्स कॉन्स्टंट व्हॉल्यूम. और असं पण लिहू शकतो का, मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस क्यू ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. कसं रीड करायचं समजलं, मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस क्यू ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. एक लक्षात आलं तुमच्या की बाबा येस, प्रेशर कॉन्स्टंट असेल ना, ओके तर डेल्टा एच इज इक्वल टू काय असतो, डेल्टा यू सॉरी क्यूपी असतो. क्यूपी म्हणजे हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू डेल्टा एच असतो, चेंज इन एन्थॅल्पी. आणि ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट इज इक्वल टू डेल्टा यू, दॅट इज चेंज इन इंटरनल एनर्जी. समजलं का हे, चेंज इन इंटरनल एनर्जी. क्लियर, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके आता इथं स्टेटमेंट काय सांगू शकता तुम्ही, ओके ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम heat absorbed by the system is equal to increase in internal energy. ठीक आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला ओके जर हीट ऍब्सॉर्ब झाली, ओके तर काय इंटरनल एनर्जी काय होते, इन्क्रीज होते. पॉझिटिव्ह आहे, त्याच्यावरच लिहिलं ना, हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टम, इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस. अंडरस्टूड. ठीक आहे, इथं काय लिहाल, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम heat okay is evolved by the system is equal to decrease in internal energy. ठीक आहे ना. ओके at constant volume heat evolved by the system is equal to काय असणार आहे, decrease in internal energy. This statement is again very important. Correct. नेक्स्ट प्रोसेस बघा, ड्युरिंग सायक्लिक प्रोसेस किंवा फॉर सायक्लिक प्रोसेस म्हणूया, फॉर सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेस साठी काय, सायक्लिक प्रोसेस साठी डेल्टा यू काय असतो, 0 असतो. डेल्टा एच इज इक्वल टू काय असतो, 0 असतो. बरोबर आहे ना. ओके येस, मग इक्वेशन काय आहे, अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स डेल्टा यू इज इक्वल टू काय असतो, क्यू प्लस डब्ल्यू. मग इथं डेल्टा यू काय असणार आहे, 0 इज इक्वल टू क्यू प्लस व्हॉट, डब्ल्यू. सो क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू और डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. हे दोन स्टेटमेंट येतील. ओके जसं आयसोथर्मल प्रोसेस साठी आलेलं आहे, ओके सेम कोणासाठी येणार आहे, सायक्लिक प्रोसेस साठी. समजलं हे. ठीक आहे, हे होतं रिगार्डिंग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स फॉर व्हेरियस प्रोसेसेस. ठीक आहे ना. ओके टोटल किती प्रोसेसेस पाहिलं, 5 प्रोसेसेस. करेक्ट. काय स्टेटमेंट्स पाहिलं आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सचा, समजते का. ओके फॉर आयसोथर्मल प्रोसेस काय आलं, क्यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू और डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. ॲडियाबॅटिक प्रोसेस साठी काय आलं, ओके येस डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू प्लस डब्ल्यू किंवा काय मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. त्याचा मिनिंग समजलं तुम्हाला. गुड. फॉर आयसोबॅरिक प्रोसेस डेल्टा पी, ओके चेंज इन प्रेशर 0 असतो पण कॉन्स्टंट प्रेशर असतं तिथं. पी एक्सटर्नल काय 0 नसतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यामुळे इक्वेशन जे आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही. ओके मग क्यू पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी एक्सटर्नल डेल्टा व्ही आलं. करेक्ट.
आणि QP लाच काय म्हणायचं, ओके, हीट एट कॉन्स्टंट प्रेशर, अँड हीट एट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू काय असतो, डेल्टा H. समजलं हे? ठीक आहे. yes. मग ह्या Q आणि W चे साइन जे आहे ते खूप महत्वाचे आहेत. आयसोकोरिक प्रोसेस साठी डेल्टा V 0 असतो. येस, मग एक तर डेल्टा U इज इक्वल टू QV येतं. QV म्हणजेच काय, हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, सॉरी कॉन्स्टंट व्हॉल्यूम. इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे. येस, मग एक तर हे इक्वेशन असेल किंवा हे इक्वेशन असेल, त्याचा मिनिंग अकॉर्डिंगली चेंज होतो. सायक्लिक प्रोसेस साठी सुद्धा आयसोथर्मल प्रोसेस सारखं सेम. ओके, हे होतं रिगार्डिंग, ओके, फर्स्ट लॉ ऑफ thermodynamics. Now we'll move towards the next point. Yes, that is second law of thermodynamics. ठीक है, heading there, second law of thermodynamics. Thermodynamics. ठीक आहे. फर्स्ट लॉ पाहिला आपण. तो लॉ कशाच्या रिगार्डिंग होता, एनर्जी कन्झर्वेशनच्या रिगार्डिंग होता. ठीक आहे ना. ओके, आता हा जो लॉ आहे तो एन्थॅल्पी रिगार्डिंग असणार आहे. काय, एन्थॅल्पी ऑफ रिगार्डिंग किंवा हीट रिगार्डिंग असणार आहे. ठीक आहे ना. बघूया आपण स्टेटमेंट्स बघा. स्टेटमेंट्स व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट स्टेटमेंट आहे, येस, द स्पॉन्टेनियस फ्लो, द spontaneous flow, खूप महत्वाचे स्टेटमेंट ॲज इट इज विचारले जातात. फ्लो ऑफ हीट, करेक्ट, is always unidirectional. Spontaneous flow of, okay, is heat जो आहे, सॉरी, हीट जी आहे, स्पॉन्टेनियस फ्लो जो आहे हीटचा, तो युनिडायरेक्शनल असतो ऑलवेज. फ्रॉम वेअर, फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी. ह्युमन एक्सपिरियन्स आहे हा. हे आपण अगोदर पण म्हटलं, स्पॉन्टेनियस म्हणजे इरिव्हर्सिबल रिॲक्शन साठी. म्हणजे जनरली इथं स्पॉन्टॅनिटी, ओके, मेन्शन केलेली आहे. लक्षात येते काय मेन्शन केलेले आहे, स्पॉन्टॅनिटी इन सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. करेक्ट ना. ओके, येस, म्हणजे काय, हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी म्हणा, किंवा हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर म्हणू शकता, और हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर क्लिअर. सेकंड स्टेटमेंट बघा. फर्स्ट स्टेटमेंट लक्षात आलं. येस, सहज समजतंय आपल्याला, डे टू डे लाईफ मधला, ओके, पॉइंट आहे हा. करेक्ट. हीट cannot be completely converted. Heat cannot be completely converted, बरोबर आहे का, into an equivalent, ठीक है, yes, into an equivalent amount of work without producing permanent changes either in system or its surrounding. स्टेटमेंटचा मीनिंग समजला का बघा. हीट कॅनॉट बी कम्प्लिटली कन्व्हर्टेड इनटू अन इक्वॅलंट अमाऊंट ऑफ वर्क. हीटचं कन्व्हर्जन इक्वॅलंट अमाऊंट ऑफ वर्क मध्ये होत नाही, जोपर्यंत कधीपर्यंत होत नाही, विदाउट प्रोड्युसिंग परमनंट चेंज आयदर इन सिस्टीम और इट्स सराउंडिंग मध्ये किंवा सिस्टीम मध्ये चेंज केल्याशिवाय, बरोबर आहे ना. ओके, हीट कम्प्लिटली कन्वर्ट होत नाही. करेक्ट. म्हणजे सिस्टीम मध्ये तर चेंज करावं लागेल किंवा सराउंडिंग मध्ये तर चेंज करावं लागेल.
तरच ओके ती हीट वर्क मध्ये कन्वर्ट होते. थर्ड स्टेटमेंट बघा काय आहे, नो मशीन करेक्ट has yet been made, no machine has yet been made that has an efficiency unit. ठीक आहे. येस, नो मशीन, आतापर्यंत अशी एक सुद्धा मशीन नाहीये ओके बनलेली नाहीये जी की ओके ज्याची एफिशियन्सी जी आहे ती युनिटी आहे. म्हणजेच काय, इनपुट जर तुम्ही 100 ओके किलो जूल दिला हीट, ठीक आहे ना ओके, इनपुट जर 100 किलो जूल दिलं तुम्ही ओके, तर आउटपुट काय असायला पाहिजे 100 किलो जूल असायला पाहिजे. इज इक्वल टू काय येणार आहे 1. इनपुट जर 100 असेल इनपुट, तर आउटपुट सुद्धा काय असलं पाहिजे, आउटपुट 100 असलं पाहिजे. पण काय, इट इज नॉट पॉसिबल. ओके येस, आतापर्यंत अशी एक पण मशीन नाहीये बनवलेली की जी आउटपुट 100% देऊ शकते. दिस इज अगेन ओके सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. नो मशीन हॅज इट बीन मेड दॅट हॅज अन एफिशियन्सी युनिटी. म्हणजे हीट तुम्ही जेवढं सप्लाय केलेली आहे तेवढीच ओके अमाऊंट ऑफ वर्क डन तिथं मिळेल असं नाही. जेवढी एनर्जी तुम्ही सप्लाय केलेली आहे तेवढंच आउटपुट मिळेल असं नाही. अशा आतापर्यंत एक पण मशीन, कारण हीट वेस्ट होते त्या केसमध्ये. समजलं. दिस इज ऑल्सो अन एक्सपिरियन्स्ड बेस्ड पॉइंट. समजते ना ओके. मग आतापर्यंत अशी एक पण मशीन नाहीये ओके जी आउटपुट तुम्हाला ओके येस 100 आउट ऑफ 100 देऊ शकते. म्हणजे ज्याची इफिशियन्सी काय आहे येस 1 आहे, युनिटी आहे. युनिटी कधी येते समजलं का तुम्हाला ओके, इनपुट आणि आउटपुट दोन्ही जर सेम असतील तर काय एफिशियन्सी काय येते 1 येते, युनिटी येते. हे होते स्टेटमेंट्स रिगार्डिंग द सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. फर्स्ट स्टेटमेंट काय होतं, स्पॉन्टॅनियस फ्लो ऑफ हीट इज ऑलवेज युनिडायरेक्शनल. एकाच डायरेक्शनला असतं, फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी और हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. येस, एक्सपिरियन्स्ड आहे पॉइंट. ऑन द बेसिस ऑफ एक्सपिरियन्स तुम्ही बघू शकता हे हॉट बॉडी टू कोल्ड बॉडीत जाते हीट. नेक्स्ट, heat cannot be completely converted into an equivalent amount of work without producing permanent changes in either system or surrounding. सिस्टीम किंवा सराउंडिंग मध्ये ओके चेंज केल्याशिवाय ओके वर्क डन होत नाही. म्हणजेच हीट कम्प्लीट ट्रान्सफर होत नाही कशामध्ये, वर्क मध्ये. नो मशीन हॅज एट बीन मेड हॅज द इफिशियन्सी युनिटी. हे समजलं आता तुम्हाला. ठीक आहे, मग आपण एन्थॅल्पी कडे जाऊया आता. दॅट इज टोटल हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम. हेडिंग द्या एन्थॅल्पी. ठीक आहे, और त्यालाच काय म्हणायचं, और टोटल हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम एन्थॅल्पी किंवा त्यालाच काय म्हणा, टोटल हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम. करेक्ट, विच इज डिनोटेड बाय कॅपिटल H. H न डिनोट केलं जातं. ओके, डेफिनेशन बघा अगोदर. काय आहे एन्थॅल्पी? द सम ऑफ ओके असं म्हणूया, इट इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी and pressure volume work. खूप सिंपल डेफिनेशन आहे. ओके येस, इट इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम. ओके, टाइप एनर्जी म्हणू शकतो, प्रेशर व्हॉल्यूम. ओके येस, टाइप एनर्जी ठीक आहे ना. ओके येस, ऑफ द सिस्टीम. खूप सिंपल पॉइंट आहे. इट इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम टाइप एनर्जी ऑफ द सिस्टीम. दॅट इज कॉल्ड एज अ एन्थॅल्पी. समजते. एक्सप्रेशन काय आहे बघा एन्थॅल्पीचं. येस, एक्सप्रेशन इज H इज इक्वल टू U प्लस PV.
करेक्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. बघा काय आहे, एन्थॅल्पी इज इक्वल टू सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी. प्रेशर व्हॉल्यूम टाइप ऑफ एनर्जी म्हणजेच काय असते, वर्क डन. करेक्ट ना. ओके, इम्पॉर्टंट फीचर्स काय आहेत रिगार्डिंग दी ओके एन्थॅल्पी. फर्स्ट पॉइंट बघा, इट इज स्टेट फंक्शन. अगेन इट इज स्टेट फंक्शन. स्टेट फंक्शन ह्याचा अर्थ काय होतो, हा फक्त करंट स्टेट वरती डिपेंड असतो. म्हणजेच दिस प्रॉपर्टी डिपेंड्स ओनली ऑन करंट स्टेट ऑफ सिस्टम, नॉट ऑन ओके येस पाथ ऑफ दी प्रोसेस. पाथ वरती डिपेंड नाही तर कशावरती, करंट स्टेट म्हणजे इनिशियल आणि फायनल स्टेट वरती. करेक्ट. सेकंड पॉइंट, इट इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. करेक्ट, इट इज an extensive property. ठीक आहे ना. एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय, अमाऊंट ऑफ मॅटर वरतीच डिपेंड आहे. जसं इंटरनल एनर्जी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे ना, ओके, तसं काय एन्थॅल्पी सुद्धा काय आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. कशावरती डिपेंड आहे, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन सिस्टीम. करेक्ट. आता इथं सुद्धा ऍब्सोल्यूट व्हॅल्यू जी आहे, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू of enthalpy cannot be determined. Cannot be determined. Absolute value determine करता येत नाही. मग काय करावं लागेल, change in enthalpy. So change in enthalpy can be determined approx. ठीक है ना. ओके, अप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेट करता येतं. इट मीन्स डेल्टा एच इज इक्वल टू H2 मायनस H1. लक्षात येते ना. ओके, किंवा त्याला असं पण लिहितात, डेल्टा एच इज इक्वल टू H फायनल मायनस H इनिशियल. 2 म्हणजे काय असणार आहे, फायनल स्टेट. 1 काय असणार आहे, इनिशियल स्टेट. समजलं. ओके, ह्या दोन्ही मधला डिफरन्स फक्त कॅल्क्युलेट करता येतो, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना, कारण तिथे इंटरनल एनर्जी आहे. परत कारण नंबर ऑफ एनर्जीज असतात मॅटरच्या ओके सोबत, नंबर ऑफ एनर्जीज असोसिएटेड विथ मॅटर इन सिस्टम. ओके, मग एक एनर्जी कॅल्क्युलेट करायला गेलं तर दुसरी एनर्जी चेंज होते. त्याच्यामुळे काय, येस, ऍब्सोल्यूट कॅल्क्युलेट करता येत नाही. क्लिअर आहे. ठीक आहे. एक एक्सपेरिमेंटल पॉइंट आहे परत इथं. येस, एन्थॅल्पी फॉर 1 मोल ऑफ गॅस इज इक्वल टू ओके काय असणार आहे, 5/2 RT. ठीक आहे, इट इज 5/2 RT. जसं तिथं 3/2 RT होतं, इथं 5/2 RT आहे. ओके, येस, हे सायलेंट फीचर्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आणखीन एक स्टेटमेंट जी काय आत्ताच पाहिलं आपण, ऍट कॉन्स्टंट प्रेशर. बरोबर आहे ना. ओके, प्रेशर जर कॉन्स्टंट असेल, ऍट कॉन्स्टंट प्रेशर, करेक्ट, QP इज इक्वल टू काय असतो, डेल्टा H चेंज इन एन्थॅल्पी. कधी, जर कॉन्स्टंट प्रेशर असेल तर. समजलं. ठीक आहे. काय एक्सप्रेशन्स बघूया रिगार्डिंग एन्थॅल्पी. एक्सप्रेशन्स रिगार्डिंग एन्थॅल्पी. मग लक्षात ठेवा आता ओके, एन्थॅल्पी जी आहे ओके, तुम्ही ते कॉन्स्टंट प्रेशरला कॅरी आउट करताय, कॉन्स्टंट प्रेशरला स्टडी करताय. ठीक आहे. येस, हेडिंग द्या, एक्सप्रेशन फॉर चेंज इन एन्थॅल्पी. चेंज इन एन्थॅल्पी. ठीक आहे. चेंज इन एन्थॅल्पी साठी एक्सप्रेशन फाइंड आउट करूया आपण. ओके, बघा काही कन्सिडरेशन्स ओके तुम्हाला इथं लक्षात ठेवावे लागतील. लेट H1 and H2 हे कन्सिडर करून जावं लागेल. बी एन्थॅल्पीज of initial and final state
ऑफ दी सिस्टीम. ठीक आहे, कन्सिडर केलं आपण H1 आणि H2 काय आहेत, एन्थॅल्पीज आहेत इनिशियल आणि फायनल स्टेट ऑफ सिस्टीमच्या रिस्पेक्टिव्हली. करेक्ट. ठीक आहे, मग आपल्याला नोन आहे स्टेटमेंट. सो देअरफॉर डेल्टा H इज इक्वल टू काय असणार आहे, H2 मायनस H1. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. डिराइव्ह करून देतो मी तुम्हाला इक्वेशन, डायरेक्ट इक्वेशन देत नाही. कन्सिडर केलं की बाबा इनिशियल आणि फायनल स्टेट ऑफ सिस्टीम साठी एन्थॅल्पीज H1 आणि H2 आहेत. मग आपण असं लिहू शकतो, चेंज इन एन्थॅल्पी म्हणजेच काय आहे, डिफरन्स इन इनिशियल आणि फायनल स्टेट. करेक्ट ना, हे दोन्ही मधलं डिफरन्स. नाउ वी नो दॅट हे आपल्याला नोन आहे काय, H इज इक्वल टू काय, U प्लस PV अकॉर्डिंग टू डेफिनेशन. According to definition of enthalpy. बरोबर आहे का, डेफिनेशन आहे एन्थॅल्पीची. therefore we can write like this, H1 is equal to U1 plus P1 V1 लिहू शकतो ना. and H2 साठी काय लिहू शकतो, H2 is equal to U2 plus P2 V2 लिहू शकतो असं. यस, व्हेरी इम्पॉर्टंट. IMP स्टेटमेंट आहे किंवा IMP इक्वेशन आहे. ओके, आता H1 ची व्हॅल्यू आणि H2 ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवा. आता इथं मी लिहित नाही पुट इक्वेशन इन इक्वेशन नंबर 1, आपण डायरेक्ट पुट करूया. देअरफॉर डेल्टा H इज इक्वल टू H2 ची व्हॅल्यू काय आहे, यस, व्हॉट इज H2, U2 प्लस P2 V2 मायनस U1 प्लस कसं येईल आता, असं ब्रॅकेट मध्ये घ्यावं लागेल मग, P1 V1. बरोबर आहे ना, U1 प्लस P1 V1. करेक्ट. आता कॅल्क्युलेट करा, सेम टर्म्स एकत्र घेऊन येऊ आपण. ओके, किंवा मायनस मल्टिप्लाय करा अगोदर मध्ये. U2 प्लस P2 V2 मायनस U1 मायनस P1 V1. करेक्ट ना, असं लिहू शकतो आपण. येस, इज इक्वल टू U2 मायनस U1 या दोन्हीला एकत्र आणलं आपण, प्लस P2 V2 मायनस P1 V1 लिहू शकतो. ठीक आहे, आता इथे एक खूप महत्वाचं स्टेटमेंट परत, ऍट कॉन्स्टंट प्रेशर काय केलं आपण आता, कॉन्स्टंट ठेवलं. ऍट कॉन्स्टंट प्रेशर P1 is equal to P2 is equal to काय ठेवाल, P ठेवाल. कारण P1 आणि P2 दोन्ही काय असणार आहेत, एकच असणार आहेत ना कॉन्स्टंट म्हणल्यानंतर प्रेशर. त्याच्यामुळे काय केलं आपण, P ठेवलं. P1 is equal to P2 is equal to काय ठेवलं, P ठेवलं. ठेवा तिथं आता. येस, डेल्टा H is equal to, येस, व्हॉट, ह्या U2 मायनस U1 ला काय लिहू शकतो आपण, डेल्टा U प्लस P1 P2 साठी P लिहा, V2 मायनस P V1 लिहू शकतो असं. यस, देअरफॉर डेल्टा H इज इक्वल टू, कॉमन घ्या P ला, डेल्टा U प्लस P इंटू V2 मायनस V1. देअरफॉर डेल्टा H इज इक्वल टू व्हॉट, डेल्टा U प्लस P डेल्टा V लिहू शकतो ना. ओके, डेल्टा V म्हणजेच काय, V2 मायनस V1. This is the general expression for change in enthalpy. समझ लेना. Okay, yes. This is the expression for change in enthalpy. Very important. Delta H is equal to delta U plus P delta V. Clear झालं हे? काही डाऊट नाही इथं तुम्हाला? ठीक आहे. आता डेल्टा H आणि डेल्टा U या दोन्हीचं रिलेशन आपण केमिकल रिएक्शन साठी बघूया. ठीक आहे, खूप महत्वाचं रिलेशन असणार आहे. रिलेशन बिटवीन डेल्टा H and डेल्टा U फॉर केमिकल रिएक्शन. अंडरलाइन करा, खूप महत्वाचं आहे. केमिकल रिएक्शन साठी बघतोय आपण आता या दोन्हीचं रिलेशन. आतापर्यंत ऍक्च्युअली जनरल पाहिलं, करेक्ट ना.
ओके, आता केमिकल रिएक्शन साठी खूप 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 महत्वाचं, व्हेरी आयएमपी करा, व्हेरी आयएमपी. नंबर ऑफ टाइम्स क्वेश्चन्स विचारलेले आहेत या पॉइंटवरती, प्रॉब्लेम्स विचारलेले आहेत. क्लिअर? काय रिलेशन बघूया आपण. अकॉर्डिंग टू definition or relation किंवा expression, according to expression of, किंवा we know that म्हणूया डायरेक्टली, कशाला उभं एवढं मोठं स्टेटमेंट लिहित बसायचं. we know that what delta H is equal to delta U plus P delta V. हे नोन आहे तुम्हाला, बरोबर आहे ना? ओके, देअरफॉर असं लिहू शकतो का आपण त्याला, डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P इंटू V2 मायनस V1. डेल्टा V ला काय केलं आपण, डेल्टा V चं कन्वर्जन V2 मायनस V1 मध्ये केलं. ठीक आहे ना? ओके, येस. मग आता फॉर गॅसेस सिस्टीम, फॉर गॅसियस सिस्टीम, करेक्ट, we know that an ideal gas equation, करेक्ट, आयडियल गॅस इक्वेशन नोन आहे तुम्हाला, काय आहे, PV इज इक्वल टू NRT. PV इज इक्वल टू काय आहे, NRT. करेक्ट ना? ठीक आहे. आता ह्या इक्वेशनला ओके आपण मल्टिप्लाय करून घेऊया. डेल्टा H इज इक्वल टू ओके काय आहे, डेल्टा U प्लस PV2 मायनस PV1. हे आपल्याला नोन आहे आता, बरोबर आहे ना? ओके, मग ह्याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आपल्याला दोन्हीच्या. कशावर ना, ऑन द बेसिस ऑफ PV इज इक्वल टू NRT वर. समजतंय? ओके, जर प्रेशर कॉन्स्टंट असेल, प्रेशर आणि ओके एस टेम्परेचर, ओके, इफ pressure and temperature are constant, then we can write this equation. बघा, हे इक्वेशन लिहायचं आहे आपल्याला. काय लिहायचं आहे, PV1 चेंज कशामध्ये, व्हॉल्यूम मध्ये होणार आहे, N1 RT, R कॉन्स्टंट असणार आहे, T कॉन्स्टंट असणार आहे. बघा, प्रेशर कॉन्स्टंट आहे, R कॉन्स्टंट आहे, T कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, एक इक्वेशन लिहिलं आपण, दॅट इज P1 sorry PV1 is equal to NRT. दुसरं इक्वेशन असं लिहू शकतो, PV2 N2RT. दोन इक्वेशन्स लिहिलं, दोन स्टेट साठी. ओके, फर्स्ट स्टेट साठी इक्वेशन लिहिलं, फर्स्ट स्टेट साठी, आणि हे काय, सेकंड स्टेट साठी इक्वेशन लिहिलं. चेंज फक्त व्हॉल्यूम मध्ये दाखवलाय, नंबर ऑफ मोल्स मध्ये, कारण प्रेशर कॉन्स्टंट ठेवलंय, R कॉन्स्टंट ठेवला, T कॉन्स्टंट ठेवलेला आहे. Put these values into these equation now. Okay, is PV2 आणि PV1 च्या ठिकाणी ओके ह्या व्हॅल्यूज ठेवा. ओके, therefore delta H is equal to काय, delta U plus PV2 काय असणार आहे, S N2 RT. बरोबर आहे ना? ओके, S मायनस N1 ओके PV1 म्हणजेच काय, N1 RT. समजलं का? PV1 ची व्हॅल्यू ठेवलं आणि PV2 ची व्हॅल्यू ठेवलं, लक्षात येत आहे? yes, PV1 ची व्हॅल्यू आहे N1 RT, PV2 ची व्हॅल्यू आहे N2 RT. समजलं का? ठीक आहे, therefore delta H is equal to delta U plus N2 minus N1. हे दोन्ही कसे आहे, सेम आहेत म्हणून कॉमन घेतलं आपण, RT. ओके, therefore delta H is equal to delta U plus delta N RT. आता जनरली कोणासाठी घेतलं जातं, हे गॅसेस सिस्टीम साठी, डेल्टा N. बरोबर आहे ना? ओके, इक्वेशन जे आहे फॉर गॅसेस सिस्टीम साठी असणार आहे, फॉर गॅसियस सिस्टीम. व्हेरी इम्पॉर्टंट. सॉलिड आणि लिक्विड साठी इक्वेशन नसणार आहे. सॉलिड आणि लिक्विड साठी काय होतं ते सांगतो मी पुढे तुम्हाला. ठीक आहे ना? ओके, एक नवीन इक्वेशन इस्टॅब्लिश केलं आपण, दॅट इज डेल्टा H इज इक्वल टू
डेल्टा के यू प्लस डेल्टा एन जी आर टी. क्लियर आहे? ठीक आहे. कंडिशन्स फॉर, ठीक आहे, येस, कंडिशन्स ओके फॉर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू साठी ओके कंडिशन्स कुठल्या आहेत, म्हणजे काय दोन्ही इक्वल कधी असतात. आता हे डेल्टा एन समजलं ना, N2 आणि N1 समजलं का तुम्हाला? N2 आणि N1 समजलं पाहिजे. ठीक आहे ना. N2 आणि N1 कसं घेणार तुम्ही? N2 म्हणजे काय आहे? N2 मीन्स नंबर ऑफ गॅसेस मोल्स ऑफ प्रोडक्ट्स. ठीक आहे. आणि N1 काय आहे? नंबर ऑफ गॅसेस मोल्स ऑफ रिएक्टंट्स. ठीक आहे. इक्वेशन मध्ये किंवा काय रिएक्शन मध्ये आपण डेल्टा एन ची फाइंड आउट केलं होतं इक्विलिब्रियम मध्ये. ठीक आहे. सेम वेने इथं फाइंड आउट करायचं आहे. ओके. मग या कंडिशन्स आपण नंतर बघूया. अगोदर तुम्हाला हे इक्वेशन साठी दाखवतो. फॉर एक्झाम्पल सपोज तुम्हाला एखादं इक्वेशन दिलं. ओके. काय इक्वेशन बघा. N2 गॅस प्लस, इथं स्टेट खूप महत्वाची असते, थ्राइस H2 गॅस which gives what twice NH3 gas. करेक्ट. मला सांगा इथं N1 किती आहे? N1 म्हणजे मोल्स ऑफ रिएक्टंट्स किती आहेत? 4 आहेत. बघायचं इथं कोएफिशियंट 1 आहे, इथं कोएफिशियंट 3 आहे, टोटल 4 झाले. N2 किती आहेत? 2 आहेत. डेल्टा N काय होतो? येस, N2 minus N1 is equal to how much? yes 2 minus 4 is equal to what? minus 2. करेक्ट आहे का हे? येस. N2 minus N1. ओके. टोटल किती आलं? मग इक्वेशन काय होईल सांगा बरं. ठेवा वर त्या इक्वेशन मध्ये डेल्टा H is equal to डेल्टा U प्लस डेल्टा NC ओके RT. म्हणजे थोडक्यात काय, डेल्टा H ची व्हॅल्यू कशावरती डिपेंड असणार आहे? फॉर्म ऑफ इक्वेशन वरती. इज इक्वल टू डेल्टा U ओके येस minus 2. करेक्ट ना? RT minus 2 RT. दिस इज द इक्वेशन फॉर द अबो रिएक्शन. कुठल्याही रिएक्शन साठी तुम्ही हे इक्वेशन लिहू शकताय. समजलं? ओके. आणखीन एक इक्वेशन बघा. कुठलेही इक्वेशन्स घ्या. आता सपोज H2 गॅस प्लस I2 गॅस टू फॉर्म व्हॉट? ट्वाइस HI गॅस. करेक्ट. N1 ची व्हॅल्यू 2, N2 ची व्हॅल्यू किती? 2. करेक्ट. डेल्टा N काय होईल? डेल्टा Ng इज इक्वल टू व्हॉट? 0. फक्त गॅसेस मोल साठी घेतो आपण ते. मग डेल्टा N जर 0 होत असेल, करेक्ट, नंबर ऑफ मोल्स जर दोन्ही इक्वल असतील, तर डेल्टा H ची व्हॅल्यू काय येते? डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NC RT. Ng ची व्हॅल्यू काय होणार आहे? 0 होणार आहे. सो डेल्टा H इज इक्वल टू काय? डेल्टा U. ठीक आहे. नेक्स्ट इक्वेशन बघा. कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड स्टेट मध्ये आहे. डिकम्पोज करा. which converts into what? calcium oxide plus CO2. this is solid. This one is gas. N1 काय आहे? 0. there is no gaseous molecules. number of moles solids आहेत तिथं, फक्त गॅस घ्यायचे. N1 काय आहे? सॉरी N2 काय आहे? 1. इथं एक गॅस मॉलिक्यूल आहे, सॉरी 1 मोल ऑफ गॅस आहे. करेक्ट ना? इथं त्याचा कोएफिशियंट हा घ्यायची गरज आहे का? नाही. हा घ्यायची गरज आहे का? नाही. समजलं? सो डेल्टा Ng इज इक्वल टू व्हॉट? 1 minus 0 इज इक्वल टू 1. ठीक आहे ना? ओके. काय येते व्हॅल्यू? 1 येते. समजलं हे? ठीक आहे. मग डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस 1 ठेवलं तिथं RT येतो फक्त. दिस इज द इक्वेशन फॉर अबो रिएक्शन. खूप महत्वाचं इक्वेशन आहे. ठीक आहे ना? कसं एस्टॅब्लिश करायचं समजलं? कुठलेही ओके कुठलेही रिएक्शन्स लिहू द्या तुम्ही. ओके. फक्त गॅसेस मॉलिक्युल्स घ्यायचं, ऑर्डर घ्यायची गरज नाही.
सॉलिड्स आणि लिक्विड जर असतील ओके तर काय करायचं, एक्सक्लूड करायचं. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट, conditions under which delta H is equal to delta U. कुठल्या कंडिशन्स असू शकतात? फर्स्ट कंडिशन, if reactants and products are in solid state, ठीक आहे, then change in volume delta V is equal to काय, 0. म्हणजे काय असतो, निग्लिजिबल असतो. ठीक आहे ना, निग्लिजिबल असल्यामुळे तो कन्सिडर करायची गरज नाही. समजलं ना? ओके. अशा कंडिशनला डेल्टा व्ही जर 0 होत असेल तर डेल्टा ओके एच, तुम्हाला हे इक्वेशन नोन आहे, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही, ही व्हॅल्यू काय होते, 0 होते. इट मीन्स डेल्टा एच इज इक्वल टू काय होईल, डेल्टा यू. ही फर्स्ट कंडिशन झाली. ठीक आहे. सॉलिड आणि लिक्विड स्टेट मध्ये जर असतील, इफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर इन सॉलिड स्टेट और इन लिक्विड स्टेट, सॉलिड किंवा लिक्विड मध्ये असतील तर. सेकंड, इफ N1 इज इक्वल टू N2, ठीक आहे, N1 इज इक्वल टू N2 जर असेल ओके, अशा कंडिशन मध्ये डेल्टा Ng काय राहतो, 0. डेल्टा Ng जर 0 असेल तर दिस इक्वेशन डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा Nc RT, this equation becomes what, delta H is equal to delta U. Why? Because delta Ng का आहे इथं 0 आहे, ही व्हॅल्यू कशी आहे, 0 आहे. समजलं? ओके. ही दुसरी कंडिशन झाली. ओके. आणि तिथे जर मेन्शन केलेलं असेल थर्ड कंडिशन, इफ ऑलरेडी मेन्शन्ड की व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट ठेवलं असेल तर डेल्टा व्ही काय होतो, 0 होतो. डेल्टा व्ही 0 असेल तर कंडिशन नोन आहे तुम्हाला, डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू. बघा, एक तर रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स म्हणजे सिस्टीम जी आहे, सिस्टीम थोडक्यात सॉलिड स्टेट मध्ये असेल किंवा लिक्विड स्टेट मध्ये असेल ओके, तर डेल्टा व्ही काय कन्सिडर केला जातो, निग्लिजिबल. दॅट इज डेल्टा व्ही चेंज इन व्हॉल्यूम 0 कन्सिडर केलं जातं. ह्या कंडिशन मध्ये हे दोन्ही काय असतात, इक्वल असतात. कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल तर इक्वल असतात. परत N1 इज इक्वल टू N2 असेल तर काय असतात, इक्वल असतात. समजलं हे? ठीक आहे. नाउ द नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट, वर्क डन फॉर केमिकल इक्वेशन किंवा केमिकल रिएक्शन. व्हेरी इंपॉर्टंट पॉइंट अगेन, वर्क डन फॉर केमिकल रिएक्शन. तर केमिकल रिएक्शन साठी वर्क डन कसं फाइंड आउट कराल तुम्ही? ओके, परत वी नो दॅट इक्वेशन नोन आहे तुम्हाला, W इज इक्वल टू मायनस P एक्सटर्नल डेल्टा V. करेक्ट? ओके, त्याला असं लिहू शकतो आपण, मायनस P एक्सटर्नल ओके V2 मायनस V1 लिहू शकतो ना, V2 मायनस V1. ओके, ॲज्युमिंग, इथं ॲज्युम करावं लागेल तुम्हाला, ॲज्युमिंग ओके P एक्सटर्नल इज इक्वल टू व्हॉट, P एक्सटर्नल इज इक्वल टू P. करेक्ट. प्रेशर काय ठेवायचं आपल्याला, कॉन्स्टंट, सिन्स प्रेशर इज कॉन्स्टंट. प्रेशर कॉन्स्टंट असेल ओके तर काय, P एक्सटर्नल काय घेऊ शकता तुम्ही, P घेऊ शकताय. इनसाइड आणि आउटसाइड द सिस्टीम जर प्रेशर कॉन्स्टंट असेल तर काय घेऊया आपण, P. सो W इज इक्वल टू काय लिहाल, P इंटू V2 मायनस V1 लिहू शकतो ना, इज इक्वल टू P V2 मायनस P V1. करेक्ट. आता ह्या व्हॅल्यूज नोन आहेत तुम्हाला, वरती ठेवले आपण. करेक्ट ना? ओके, P V1 ची व्हॅल्यू आणि P V2 ची व्हॅल्यू नोन आहेत तुम्हाला. करेक्ट ना? ओके, त्या व्हॅल्यूज ठेवूया आता इथं आपण. ओके, काय येतील बघा व्हॅल्यूज.
पी व्ही टू साठी काय आहे N2 RT मायनस पी व्ही वन साठी N1 RT. करेक्ट ना, इज इक्वल टू. ओके, आता ह्याला असं लिहूया थोडंसं चेंज करून. ओके, काय चेंज करायचं आहे किंवा मायनस न मल्टिप्लाय करूया आपण. ओके, मायनस न मल्टिप्लाय जर केलं ओके तर काय होणार आहे मायनस N2 किंवा असू द्या मायनस न मल्टिप्लाय करायची गरज नाही, फक्त मी थोडंसं चेंज करून लिहितो, समजतं का बघा तुम्हाला. ओके, मायनस लिहितो इथं मी N2 मायनस N1 इंटू RT लिहू शकतो असं. RT कॉमन घेतला आपण आणि मायनस ऑफ ओके येस N2 मायनस N1 लिहू शकतो इज इक्वल टू मायनस डेल्टा NG RT. परत हे डेल्टा NG आलं इथं, आलं लक्षात. ओके, डिफरन्स बिटवीन moles of okay S products and that of reactants, दोन्ही मधला डिफरन्स. सो equation for okay work done for chemical reaction is W is equal to minus delta NG RT. Understood? Okay, त्याच्यावरून साइन कन्व्हेन्शन सांगू शकता तुम्ही. साइन कन्व्हेन्शन्स बघूया आपण. साइन कन्व्हेन्शन्स काय येतील. साइन कन्व्हेन्शन्स, ठीक आहे. आता W वर्क इज डन बाय द सिस्टीम ऑन द सिस्टीम, ह्या गोष्टी कधी होतात बघूया. ओके, सपोज फर्स्ट N2 इज ग्रेटर दॅन N1. आता इथं ठेवायचंय तुम्हाला. ओके, इक्वेशन काय आहे W इज इक्वल टू मायनस N2 मायनस N1 इंटू RT असं इक्वेशन आहे, बरोबर आहे ना. ओके, N2 ची व्हॅल्यू ठेवली, N2 ची व्हॅल्यू जर ग्रेटर असेल N1 पेक्षा तर ही व्हॅल्यू मायनस येणार आहे ना. ओके येस, देन W इज इक्वल टू व्हॉट निगेटिव्ह, आणि W निगेटिव्ह असेल तर काय वर्क इज डन बाय द सिस्टीम म्हणू शकताय, बाय द सिस्टीम. सिस्टीम वर्क करते ह्या केस मध्ये, आलं लक्षात. सेकंड, इफ N2 is less than N1, आता इथं N2 जर लेस असेल as compared to N1 तर व्हॅल्यू काय येणार, निगेटिव्ह येणार. निगेटिव्ह निगेटिव्ह काय होईल, पॉझिटिव्ह होईल. इट मीन्स W is equal to पॉझिटिव्ह. काय होईल इथं, वर्क इज डन ऑन द सिस्टीम, ऑन द सिस्टीम. सिस्टीम वरती वर्क होतं या केस मध्ये, समजलं हे, ठीक आहे. येस, आणि जर का N1 इज इक्वल टू N2 असेल, N1 इज इक्वल टू N2, आता इथं दोन्ही जर इक्वल असतील तर ही व्हॅल्यू 0 होऊन जाईल ना. ओके, या केस मध्ये W इज इक्वल टू काय असणार आहे 0. इट मीन्स नो वर्क इज डन, नो वर्क इज डन, ठीक आहे. ह्या काही कंडिशन्स होत्या. ओके, वर्क डन फॉर केमिकल रिएक्शन, एखादी केमिकल रिएक्शन घेऊया, वरची रिएक्शन घ्या बरं परत एकदा प्रॅक्टिस साठी. ओके, एक्झाम्पल्स घेऊया. एक्सप्रेशन फॉर वर्क डन फॉर द केमिकल रिएक्शन that is N2 gas plus thrice H2 gas which gives twice NH3 what gas, ठीक आहे ना. ओके, मग W इज इक्वल टू काय आहे ह्या इक्वेशन साठी, W इज इक्वल टू मायनस डेल्टा NC. ओके, इसका आहे RT आहे इक्वेशन, करेक्ट. मग डेल्टा N फाइंड आउट करा. डेल्टा NG इज इक्वल टू व्हॉट, हे 2 मोल्स आहेत, हे किती आहेत 4 मोल्स आहेत. सो 2 minus 4 is equal to what 2, बरोबर आहे का, किती -2, समजलं ना. ओके, N2 काय, N2 minus N1 ठेवा इथं. W is equal to what minus of -2 into RT. It means W is equal to what, yes plus 2 RT. समजलं इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं. ओके, आता दोन्हीचे नंबर ऑफ मोल्स सेम जर असतील, जसं की आता इक्वेशन पाहिलं होतं, येस व्हॉट H2 गॅस प्लस I2 गॅस which forms twice HI, बरोबर आहे ना. ओके येस, मग डेल्टा NG काय होतो ह्या केस मध्ये 0 होतो. डेल्टा NG जर 0 असेल तर W इज इक्वल टू व्हॉट मायनस डेल्टा NC काय आहे RT आहे. इट मीन्स W is equal to what मायनस 0 होईल ना.
अशा केसमध्ये नो वर्क इज डन, नो वर्क इज डन. मग तुम्हाला इक्वेशन दिले जातात अँड इन विच केस रिॲक्शन वर्क इज नॉट डन असं विचारलं जातं तुम्हाला. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अंडरस्टूड? ठीक आहे, अशा नंबर ऑफ इक्वेशन्स येतील तुम्हाला आता. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखीन काही कन्सेप्ट स्टडी करूया आणि क्वेश्चन स्टडी करूया. ठीक आहे ना? ओके, टुडे विल स्टॉप हिअर. ओके, ऑल द बेस्ट. कंटिन्युअस प्रॅक्टिस करत राहा. ओके.